Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we will be learning 9th standard English lesson reading works of art सईद हैदर रजा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड इंग्लिश लेसन रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट यातील पहिला आर्टिकल सईद हैदर रजा हे बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. Saeed Haider Raza, popularly known as Raza, was a renowned Indian artist. तर सईद हैदर रजा यांना पॉप्युलरली रजा म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. ते एक रिनोड इंडियन आर्टिस्ट होते. रिनोड म्हणजे पॉप्युलर, व्हेरी फेमस. सिंपल जॉमेट्रिक शेप्स, स्ट्राइकिंग कलर कॉम्बिनेशन, captivating compositions, these are some of the characteristic features of his painting, and so are the colors blue and orange. तर सिंपल जॉमेट्रिक शेप, साधे साधे भूमितीय शेप्स म्हणजे आकार. स्ट्राइकिंग कलर कॉम्बिनेशन, अतिशय चित्तवेधक असं कलर कॉम्बिनेशन म्हणजे रंगसंगती. कॅप्टिवेटिंग कंपोजिशन, मनमोहक अशा कंपोजिशन्स. आणि ब्ल्यू अँड ऑरेंज हे रंग, हे कलर, हे त्यांच्या पेंटिंगचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स म्हणजे महत्त्वाचे वैशिष्ट्ये होते. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. त्यांच्या जवळपास सर्वच पेंटिंगमध्ये आपल्याला ह्या सर्व कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघायला मिळतात. नन ऑफ हिज पेंटिंग डेपिक्ट लाईफ लाईक ह्युमन फिगर्स ऑर कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज एन्व्हायरमेंट. त्यांच्या कुठल्याही पेंटिंगमध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटमधील जे सीन्स आहेत म्हणजे जे दृश्य आहेत, जे नजारे आहेत, त्यांची कॉपी बघायला मिळत नाही. किंवा ह्युमन्स म्हणजे माणसांची कॉपीसुद्धा त्यांच्या कुठल्याही पेंटिंगमध्ये बघायला मिळत नाही. हिज पेंटिंग बिलॉंग टू द ॲबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग. त्यांची पेंटिंग ही ॲबस्ट्रॅक्ट स्टाईलची पेंटिंग आहे. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त, अमूर्त अशा स्टाईलमध्ये या कलेमध्ये त्यांची पेंटिंग समाविष्ट होते. सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. आता या ज्या अशा प्रकारच्या पेंटिंग्स असतात त्या कुठल्याही एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे बाहेरच्या गोष्टींपासून इन्स्पायर झालेल्या नसतात. ते ओरिजिनेट वेन द आर्टिस्ट ट्रायज टू पीप इन टू हिज ओन इन्नर माइंड. आणि ते ओरिजिनेट होतात, त्या निर्माण होतात जेव्हा एखादा आर्टिस्ट आपल्या स्वतःच्या इन्नर माइंड म्हणजे एक प्रकारे असं म्हणू की स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये डोकावून बघतो. तिथून या अशा प्रकारच्या पेंटिंग्सचा जन्म होतो. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रायंगल्स, स्क्वेअर, रेक्टँगल्स, लाईन्स, डॉट्स इन डिफरंट कंपोजिशन. या पेंटिंग्स तयार होतात वेगवेगळे शेप्स ज्यामध्ये वर्तुळ आहे, ट्रायंगल्स आहे, स्क्वेअर, रेक्टँगल, लाईन, डॉट्स यांना वेगवेगळ्या कंपोजिशनमध्ये सेट करून युझिंग इफेक्टिव्ह टेक्निक्स ऑफ अप्लाइंग पेंट. ज्यामध्ये पेंट म्हणजे रंग भरण्याची इफेक्टिव्ह टेक्निक्स वापरण्यात येते. अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन, अचिव्हिंग बॅलन्स इन सम प्लेसेस, क्रिएटिंग इम्बॅलन्स इन अदर प्लेसेस. अतिशय सुंदर आकर्षक असं रंग त्यामध्ये भरण्यात येतात. कुठे कुठे बॅलन्स क्रिएट केला जातो, कुठे कुठे मुद्दामच इम्बॅलन्स क्रिएट केला जातो. अशा प्रकारे या सुंदर पेंटिंगचा जन्म होतो. रजा फाउंड हिज पेंटिंग थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज, कल्चरल कॉन्टेक्स्ट अँड फिलॉसॉफी. रजा मग यांना आपली पेंटिंग कुठं गवसली, तर त्यांना त्यांची पेंटिंग सापडली जेव्हा ते स्टडी करत होते, अभ्यास करत होते इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज, भारतीय कला, त्याचा वारसा, कल्चरल कॉन्टेक्स्ट म्हणजे सांस्कृतिक संदर्भ आणि फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान. याचा जेव्हा ते अभ्यास करत होते तेव्हा तिथून त्यांना त्यांच्या पेंटिंगचा शोध लागला असं आपण म्हणू शकतो. हिज पेंटिंग सीम टू रेडिएट पीस अँड लाईफ ॲट द सेम टाईम. त्यांच्या पेंटिंगमधून एकाच वेळी आपल्याला पीस म्हणजे शांतता आणि लाईफ म्हणजे जीवन याचा अनुभव करायला मिळतो. किंवा एकाच वेळी या गोष्टी या पेंटिंग रेडिएट करतात म्हणजे शो करतात. वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज अ विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. आपल्या लक्षात येते की ती पेंटिंग एक विजिबल फॉर्म आहे, व्हेरी डीप थॉट म्हणजे अतिशय गहन खोल विचाराचं ते एक प्रतिबिंब आहे हे आपल्या लक्षात येते. व्हेरी फ्यू ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग कम्युनिकेट विथ द व्ह्यूवर्स ॲज मच ॲज राजाज डू. तर राजांच्या पेंटिंगप्रमाणे अशा खूपच कमी पेंटिंग्ज आहेत, ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहेत, त्या आपल्या व्ह्यूवर्ससोबत कम्युनिकेट करू शकतात. त्यामुळे यातून आपण राजा यांच्या पेंटिंगचं महत्त्व समजून घेऊ शकतो.
राजा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. अशा प्रकारे राजा यांचा जन्म मध्य प्रदेशच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला. ही बिगन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12 आणि वयाच्या 12व्या वर्षीपासून त्यांनी पेंटिंग करणं सुरू केलं. ही स्टडीड आर्ट ॲट चित्रकला महाविद्यालय ॲट नागपूर. आधी त्यांनी चित्रकला महाविद्यालय नागपूर येथे आर्ट म्हणजे कलेचं शिक्षण घेतलं. अँड ॲट द जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई आणि त्यानंतर मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पुढील शिक्षण घेतलं. लॅटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. पुढे मग फ्रान्सला ते गेले आर्टची स्टडी करायसाठी. आफ्टर फ्यू इयर्स ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. आणि पुढच्या काही वर्षात मग त्यांनी डिसाईड केलं की ते फ्रान्समध्ये सेटल होतील. हिज वाईफ वॉज फ्रेंच आणि त्यांची बायकोसुद्धा फ्रेंच होती. ही वॉन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. खूप सारे नॅशनल, राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ही वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्मा अवॉर्ड्स. त्यांना आपल्या देशातील अतिशय महत्त्वाचे असे 3 पद्म अवॉर्ड्स, ज्यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण 3ही अवॉर्ड मिळालेले आहेत. विथ ऑल दीज अवॉर्ड्स अँड ऑनर्स हिज पेंटिंग्स वी आर एक्सप्लोरिंग अ स्पिरिच्युअल मेटाफिजिकल पाथ. अशा प्रकारे सगळ्या ऑनर्स आणि अवॉर्ड्स सहित त्यांची जी पेंटिंग आहे ती एक स्पिरिच्युअल आणि मेटाफिजिकल पाथ म्हणजे एक अशी धार्मिक आणि तत्त्वज्ञान विषयक असा रस्ता चोखाळते. ग्रॅज्युअली द बिंदू ऑर पॉईंट केम टू बी द कोअर ऑफ हिज पेंटिंग. ग्रॅज्युअली बिंदू किंवा पॉईंट हे त्यांच्या पेंटिंगचं मध्य असते. ही डिस्क्राईब्ड हिज वर्क इन दीज वर्ड्स. स्वतःच्या कामाला ते या शब्दांमध्ये वर्णन डिस्क्राईब करतात. माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स अँड द इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्ट्रीज ऑफ नेचर अँड फॉर्म विच इज एक्सप्रेस्ड इन कलर, लाईन, स्पेस अँड लाईट. ते म्हणतात की माझं काम हा माझा स्वतःचा आंतरिक अनुभव आहे आणि माझं इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्ट्रीज ऑफ नेचर आणि निसर्गाच्या रहस्यासोबत असलेलं इन्व्हॉल्वमेंट यातून माझ्या या कलेचा जन्म होतो. अँड फॉर्म म्हणजे निसर्गाचे रहस्य, निसर्गाचे प्रकार. विच इज एक्सप्रेस इन कलर, लाईन, स्पेस अँड लाईट. जे मी रंगांमधून, लाईन, स्पेस आणि लाईटमधून एक्सप्रेस करतो. अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या कामाचं वर्णन केलेलं आहे. Sometimes an artist's thought appear to be too complex or even complicated when they are expressed through words. कधी एखाद्या आर्टिस्टने आपले थॉट्स, आपले विचार शब्दांमधून व्यक्त केले तर ते समजून घेणं कठीण जातं. पण फॉर हिम द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क. पण रझा यांच्यासाठी एक इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संवादाचं अतिशय प्रभावी माध्यम काय आहे? त्यांचं काम म्हणजे त्यांची पेंटिंग. रझा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. अशा प्रकारे रझा यांच्याकडे ग्रेट क्रिएटिव्हिटी होती म्हणजे सर्जनशीलता होती. हिज पेंटिंग्ज आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. आणि त्यांची पेंटिंग खूप एक्सप्रेसिव्ह आहेत, खूप सुंदर पद्धतीने एक्सप्रेस होतात. दिस ग्रेट आर्टिस्ट पास्ड अवे ऑन 23 जुलै 2016. अशा प्रकारे या ग्रेट आर्टिस्टचा मृत्यू 23 जुलै 2016 साली झाला, जेव्हा ते 94 वर्षाचे होते. लिव्हिंग बिहाइंड अ लेगसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग. आणि आपल्या मागे एक लेगसी, एक अतिशय समृद्ध असा वारसा सोडून गेले ते सेन्सिटिव्ह पेंटिंग्सचा म्हणजे संवेदनशील चित्रांचा. अचीव थ्रू एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन ऑफ लाईन्स अँड कलर्स. जो लाईन्स आणि कलर्स याच्या एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशनमधून बनलेल्या होत्या. दॅट डेपिक्ट एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन, जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशनला डेपिक्ट करायचे, शो करायचे. तसा एक अतिशय समृद्ध वारसा रझा आपल्या मागे सोडून गेलेले आहे. अशा प्रकारे इथे सईद हैदर रझा हे आर्टिकल संपते. आय होप सर्वांना हे आर्टिकल खूप चांगल्या प्रकारे समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.